एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आधीच उशीर झालाय. काय ग, काय झालं, परत का आली? तू इथे काय करतेस? अगं आणि माझा मोबाईल राहिला ना म्हणून मी परत आले. हे काय, तू सकाळी सकाळी टीव्हीवर भविष्य नाही बघणार आहेस? अगं बाई, काही काही भाकी तर टीव्हीवरचं भविष्य बघितल्याशिवाय सुद्धा करता येतात. म्हणजे काही नाही, आटप तुझं तू आणि लवकर जा, तुला क्लासला उशीर होतोय ना. हो, काल सुट्टी होती पण आज मला जावंच लागेल. आणि आई, तू वेळच्या वेळी जेवून घे आणि गोळ्या पण घे. आणि काही लागलंच ना तर निलिमा वहिनींना सांगते आहेत. हा अगं बाई, काळजी करू नकोस ग तू, मी आणि माझा टीव्ही आम्ही सगळं काय ते बघून घेतो. बरं. कुठे गेला मोबाईल? सापडतच नाही. अगं अगं बघ ना, इथेच कुठेतरी असेल, शोध करा. मी इथेच ठेवला होता. काय ग, आनंदी, तुझा फोन आता माझ्याकडे. बस बाहेर शोधत. काय करणार आहेस त्या मोबाईलचे? मी काहीही करणार नाहीये, पण तिने काही करू नये म्हणून तो माझ्या ताब्यात घेतला. म्हणजे काय? तुम्ही म्हणाला होतात ना, तिला जे माहितीये ते इंद्रनीला ती सांगू शकते. ते पटलं मला. शेवटी गुरु आहात माझे. चिडले तरी तुमच्या बोलण्याचा विचार करतेच. असो, पुढे. घरामध्ये तर लक्ष ठेवीनच, पण घराबाहेर पडल्यानंतर तिने इंद्रनीला काही कळवू नये म्हणून हा उपाय केलेला आहे. आता तिच्याकडे फोन नसल्यावर ती काय करेल, कुठनं सांगेल त्याला, नाही का बिचारी. अच्छा, म्हणजे इंद्रनीलचा मोबाईल नंबर तिला पाठ नसेल असं वाटतंय का तुला? अगं, गणिताची मास्तरीण ती. मला जे सुचलं ते मी केलं. आणि समजा तिने स्वतःचा फोन शोधण्यासाठी स्वतःच्या नंबरवर कॉल केला तर रिंग या खोलीत न वाजेल. तेवढं कळतं मला. स्विच ऑफ करून ठेवलाय फोन. हे चांगलं केलं. हल्ली माणसाला मोबाईलची एवढी सवय झाली ना की मोबाईल हरवला ना की काही सुचेनासं होतं, त्याला हातपाय गळतात. तेच तर. आता फोन कसा हरवला, कुठे गेला, या सगळ्या विचारामध्ये सगळा वेळ जाईल. माझा फोन बिघडलाय असं सांगून माझ्या फोनवरनं स्वतःच्या घरी फोन केला ना तिने. त्या म्हातारीने माझ्या फोनचं बिल वाढवलं. आता स्वतःचा फोन शोधण्यासाठी पाण्यातनं बाहेर काढलेल्या माझ्यासारखी तडफडेल. सत्य आहे. काय ग स्वानंदी, कसली शोध करतेस? माझा मोबाईल.
अगं मग उषा खालीत गेला असेल किंवा गाद्या गुंडाळस त्याच्यामध्ये गेला असेल. नाही नाही, सकाळी आम्ही चहा घेत होतो तेव्हा तिच्या क्लासच्या सरांचा कॉल आला होता आणि मग त्यानंतरच ती आंघोळीला गेली. हा मग बरोबर आहे. ए स्वानंदी, अगं सकाळी क्लासची तयारी केलीस ना, त्या पर्समध्ये ठेवला असशील. नाही, पर्स चेक करून झाली आहे. मग एक दिवस मोबाईल शिवाय जा ना तू. हे असे पूर्वी कुठे होते मोबाईल आजी, तरी जग चालतच होतं की. हो ना. असं कसं, हल्ली सवय झालेली असते मोबाईलची. आणि आई, नंबरही सगळे त्यातच असतात ना, मग लक्षातही नसतात ते. स्वानंदी तुला कोणाला फोन करायचा आहे का? नाही आई, तसं नाही, पण मोबाईल मिळायला हवा ना. अगं हो, मिळेल ना. घरातला मोबाईल कुठे जाणार आहे? अगं कुठेतरी डाव्या उजव्या हाताने ठेवला असशील बघ. हो आजी, शोधते ती पण सापडत नाहीये ना. नाही म्हणजे तिला क्लासेस झाला उशीर होईल ना म्हणूनच म्हणते मी, बाकी काहीच नाही. ते तर आहेच म्हणा. हो वहिनी, एकदा तुमच्या मोबाईलवरनं कॉल ट्राय करून बघा ना. गेलं असेल. अगं हो, करते ती डायल. स्विच ऑफ येतोय. परवा आपल्या कॉलेजचं रियुनियन आहे. अगं सांग तरी कुठे मग? अगं टाउन साइडला एक पब आहे, नाव कळवते मी तुला, पण तू नक्की यायचंय. ऑफकोर्स येणार. आणि महेशला पण घेऊन ये. त्याला कशाला? म्हणजे मला नाही वाटत तो येईल, कारण तो फार बिझी असतो ग. ऑफिसमध्ये फार जबाबदारीची पोस्ट आहे ना त्याची. आय डोंट थिंक सो तो येईल, पण मी नक्की येणार आहे. हा संपदा, बरं मी ठेवते फोन, पण मी नक्की येईन. बाय. ठीक आहे, तू यादी दिल्याप्रमाणे सगळं आणलंय. शेवया, बदाम, चारोळ आणि जे काय एकदा चेक करून घे फक्त. काय कसली तयारी सुरू आहे? म्हणजे शेवया, बदाम? अगं आपल्याकडे परवा पाहुणे यायचे ना, त्याच्यासाठी सगळं आणायला सांगितलं होतं मी त्याला. परवा? अगं माझी मोठी बहिणानं सरू, ती येणार आहे आपल्याकडे. अगं सरू मावशी म्हणजे आपली सगळ्यात मोठी मावशी. सॉलिड स्ट्रिक्ट आहे. लहानपणी तर माझी असली घाबरगुंडी उडायची ना, पण मनाने जाम गोड आहे. आणि तिने तुला अजून बघितलं नाहीये, लग्नात नाही येऊ शकली ना ती, म्हणून ती येणार आहे अगं. आणि हो, मला फोनवर विचारत होती सुनबाईच्या आवडी निवडी काय आहेत म्हणून. तिला कुठला रंग आवडतो, कुठल्या प्रकारचे दागिने आवडतात, सगळं विचारून घेतलंय तिने मला फोनवर. चांगलंय. आता बघ तुझ्याकरता काय काय येतंय. आई, मजा आहे बाबा एका मुलीची. नाही म्हणजे मला इतक्या वर्षात तर काही आणलं नाही, पण ठीक आहे, मला नाही तर माझ्या बायकोला तरी मिळू दे ना. असं असतं बघ मुलांचं आयुष्य. हो का? खूप मस्करी चालली आहे महेश. मला काय वाटतं संपदा, आपण तुझ्या माहेरच्यांना पण बोलवूया का त्या दिवशी? अगं खूप दिवस झाले आपली भेटच झाली नाहीये त्यांच्याशी. ग्रेट आयडिया. आपण नील आणि स्वानंदीच्या घरच्यांना पण बोलू. हो, म्हणजे एक सॉलिड असं गेट टुगेदरच करू ना. तसंही संपदा इथे आल्यापासून असं सेलिब्रेशन असं काही झालेलं नाहीये. हा आता ह्यांना जर सांगितलं की मला पब मध्ये जायचंय, तर इतके दिवस केलेलं नाटक वाया जाईल. वर जायला मिळणार नाही ते वेगळं, पण जायचं तर आहेच. काहीतरी आयडिया करायलाच हवी. सगळं घर शोधलं पण कुठेच सापडला नाही. असं गेला तरी कुठे? अगं चुकून इंद्रनीलने नसेल ना नेला? म्हणजे ऑफिसला जाताना घाईने बॅगेत गेला असेल. ऑफिसला जाताना घाई असते ना, त्याला लक्ष नसतं त्याचं. नाही, पण हे गेल्यानंतर सुद्धा मोबाईल हातात घेतल्याचं आठवतंय मला. मग तुझा मोबाईल नाही हे कळलं केव्हा तुला? मी बाहेर गेले ना तेव्हा लक्षात आलं की मोबाईलच नाहीये.
आपण नवीन घेऊ तुझ्यासाठी. अगं लहान मुलीला समजवतात तसं काय समजवतेस तिला? एक बाहुली हरवली तर दुसरी बाहुली घेऊ म्हणून. पण स्वानंदी, एकंदरीत बरंच झालं तुझा मोबाईल हरवला ते. आता इंद्रनील नवीन चांगला मोबाईल घेऊन देईल तुला, जहागीरदारांच्या सुनेला शोभेल असा. पण तो मोबाईल मला माझ्या बाबांनी दिला होता, मला तोच मोबाईल हवाय. स्वानंदी, सकाळी सगळं आवरताना ना बाथरूम मध्ये राहायला असेल, मी एकदा बाथरूम मध्ये चेक करते. स्वानंदी, घाबरू नकोस. तुझा फोन घरातच आहे आणि तो नक्की मिळणार. आजी, घर उलट करून झटकून बघायचं फक्त बाकी आहे. घरातल्या सगळ्या जागा शोधून झालेल्या आहेत. क्लासला जायची वेळ पण टळून गेली. ए बाई, जायचं नाही का तुला क्लासला? अहो जाईल जाईल, फोन मिळाल्यानंतर जाईल. काय घाई आहे एवढी? स्वानंदी, मी आत्ता जपाला बसते बघ, मिळतोय की नाही बघ तुझा फोन. जप म्हणजे? ललिताबाई, तुमचा विश्वास आहे की नाही मला माहिती नाही, पण प्रार्थनेमध्ये ना फार मोठी शक्ती असते बघा. मी जपाला बसते. आता बघूया आजीच्या प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे. पण आजी जप काय करणार? मोबाईल 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 म्हणून. तू पण ना ललिता, कुठल्याही स्थितीत गमतीशीर स्वभाव जात नाही तुझा. सॉरी. काय उंदीर? अहो असं कसं केलं आतमध्ये उंदीर? तुम्ही चला, तुम्ही चला, त्याला बाहेर काढा. मी बाहेर काढा. धावू नका तुम्ही आता. हळूहळू आणि गोंधळ किती वाटते हे बघा. आजी कुठे आहे उंदीर? तो काय माधवरावांच्या पायात न गेला आता आम्ही बघितला. कुठे? सॉरी जरा बघ, निलिमा बघ जरा, गाद्यांच्या खाली आहे का बघ. ऐका का? ऐका का तिकडे त्या बाजूला? सगळं सामान स्वानंदी, सगळं सामान बाहेर काढ, त्याशिवाय तो उघड्यावर यायचा नाही. सापडला का? तुम्ही काय डोंगरावर जाऊन उभे राहिलायत? मग पटकन उंदीर बाहेर पडला तर घाई होईल ना माझी. भित्री भागूबाई आहे ती. तू आहेस ना रणरागिणी, तुलाच करायचं असतं ना सगळ्यांचं पारिपत्य. तुम्हाला भीती वाटते, मला नाही का उंदराची भीती वाटत? एवढ्याच्या उंदराला काय घाबरतेस? हो पुढे, मांजरीसारखी फिस करतेस माझ्या अंगावर, उंदराच्या अंगावर फिस कर ना. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाहीच आहे मुळी. कुठे दिसतोय उंदीर तुम्हाला? बघा त्याच्या खाली आहे का? नाही नाही नाहीये. निलिमा जा, तू पहिले ती वॉचमनला बोलून आण बाई. जा जा धावत जा. ऐका खालती का बघ जरा. कुठे गेला असं बघा असा ते का? हाय आजी किती मोठा उंदीर. कपाटात गेलाय. आजी कपाटामध्ये कसा जाईल उंदीर? कपाट बंद आहे आधीपासूनच. कपाटात गेला हळूच म्हणून मी दार बंद केलं ना स्वतः.
नाही, मी दरवाजा आधीच बंद केलेलाच होता. आज जाऊन साड्या कुरतडल्या तर कुरतडू दे, नोटा कुरतडल्या नाही म्हणजे झालं. कुरतडू दे काय? 20-25 हजाराच्या साड्या आहेत त्या, अशा कशा कुरतडू दे? तर काय करायचं, आतमध्ये गेलाय तो आता. नाहीये, मी दरवाजा लावला होता आजच्या आधीच. नाही हो, मी दरवाजा बंद केला. पैज लागली का आपली? कसली पैज? 1-1 हजाराची पैज आपली. उंदीर आतमध्ये आहे. नाहीये. आहे, तुम्ही बघा. पैज लावा माझ्या बरोबर. नाही ललिता, दरवाजा उघडू नकोस. नाही, मी दरवाजा उघडून दाखवतेच त्यांना. पैज लावतात ना. उंदीर आतमध्ये नाहीच. मला ठेवतो बाजूला. उंदीर आतमध्ये गेलेला माहिती ना मला. मी दाखवते. नको ना ललिता, नको प्लीज. बघा, दिसतोय का बघा? आहे का? आई, तुम्ही नका काळजी करू. आता जे काही घडलंय ते मी यांना नाही सांगत. आनंदी पूजा झाली ना? भाऊजी चहा घेणार आहेत? काय होय नी आज गालातल्या गालात काय असतंय? समथिंग स्पेशल? नाही, काही नाही, सहजच. जरा बोलूया दादाशी. काय रे नील? वहिनी, दादा आम्हाला आज जे कळलंय त्याबद्दल नील, काय झाले? आम्हाला कळलंय की आज. अरे सांग ना नील. आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. एवढं घाबरलो मी नील. अरे काय काय गोंधळ चाललाय सकाळी सकाळी? अहो, तुमच्या लेकाचा वाढदिवस आहे आज. औक्षण करा आधी. मी तबक तयारच करून ठेवला. हो. तुमच्या लक्षात होतं का? मग म्हणजे काय? हिने रात्रीच सांगितलं मला. मला वाटलं तुम्ही सगळे विसरले असणार. असा कसा विसरेल? स्वानंदी विसरू देणार आहे का? हा आलं. आजी आधी तुम्ही, म्हणजे तुम्ही मोठे आहात, आधी तुमचा मान. अगं बाई. मी जागा करतो. हो, हो, हो. अजय, बघितलेत ना माझ्या मुलाचे संस्कार? तुमची मुलं आणि सुना
दोन्ही संस्कारी आहेत बघा. औक्षवंत व्हा. हे कशाला आता? हे ठेवायचं.